मुंब्र्यातल्या एक तरुणी अपघातग्रस्त अवस्थेमध्ये खालापूर नजीक सापडली आहे आणि या प्रकरणी मित्रांनीच तिला अंमली पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय। मात्र सध्या खालापूर पोलीस ठाण्यामध्ये अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। 17 ऑगस्टला ही तरुणी ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यामधून बेपत्ता झाली होती आणि 18 तारखेला खालापूर नजीक ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली। काही अंतरावर तिची गाडी ही अपघातग्रस्त अवस्थेमध्ये आढळलेली होती। तिला पोलिसांनी एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं। आता या तरुणीला केईम रुग्णालयात हलवण्यात आलंय। मुलीची प्रकृती स्थिर असली तरी ती अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तिचा जबाब पोलिसांना घेता आलेला नाहीये। तसंच तिची वैद्यकीय तपासणी सुद्धा झालेली नाहीये। या गोष्टी झाल्यानंतरच तिला अंमली पदार्थ दिले होते का, तिच्यावर बलात्कार झालाय का की हा केवळ अपघात आहे, याची उत्तरं मिळणं शक्य होणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, काय नेमकी या प्रकरणामध्ये अपडेट मिळतीये? ह्या घटनेमागचे जे कोणी आरोपी आहेत त्यांचा शोध लावण्यासाठी पोलिसांची नेमकी सध्याची तयारी काय आहे आणि काय पुढे घडतंय? नक्कीच यामध्ये 2 पोलीस सहभागी झालेले आहेत। एक तर ठाण्यातील मुंब्रा पोलीस आणि नवी मुंबई रायगडमध्ये खालापूर पोलीस। कारण की मुंब्रातली घटना गायब झाली होती आणि आपल्या मित्रांबरोबर दिसली होती असं काहीकांचं म्हणणं आहे। आणि त्या घटनास्थळी सापडलेली आहे अपघातग्रस्त अवस्थेमध्ये आणि त्याच्या काही अंतरावरती ही मुलगी सापडलेली आहे जखमी अवस्थेमध्ये। मुलीवरती केम हॉस्पिटल उपचार सुरू आहेत। ही जरी तिची प्रकृती जरी स्थिर असली तरी अजून ती बेशुद्ध आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या घटनेत ही मुलं गेली होती ती मुलं ह्या दोषी आहेत का आणखी काही प्रकार अनुचित प्रकारची घडला का तपास करत आहेत मुंब्रा पोलीस आणि खालापूर पोलीस। खालापूर पोलीस स्टेशनमध्ये आता अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। मुंब्रा पोलीस स्टेशनलाही अपहरण आणि मिसिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे दोन्ही पोलीस आता त्याचा करत आहेत। एकंदरीतच ही ज्या मुलांबरोबर गेली होती मित्रमैत्रिणींबरोबर ते दोषी आहेत का किंवा मग दुसरं कोणी याच्यात दुसरं काही टर्निंग पॉईंट आहे का धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर ठाण्यामधून होते आणि या घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।